तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी। विधानसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागलेत। तरी पक्षाच्या वाट्याला 8 ते 10 पेक्षा अधिक मंत्रिपद येण्याची शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे इच्छुक आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना थोपवून धरण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवीन असा एक फॉर्म्युला काढल्याची माहिती मिळते। 2.5 वर्षांची ही फिरती मंत्रिपद देण्याचा तोडगा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलाय। पक्षामधील उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर फिरत्या मंत्रिपदाचा हा फॉर्म्युला ठेवण्यात आलेला आहे। मंत्रिपदाची मागणी करणारे अनेक जण यापूर्वी आपण पाहिलेलं होतं, अनेक इच्छुक हे शिंदे गटात आहेत। अनेक सेवा ज्येष्ठतेचाही दाखला देतात, तर अनेक जण चौथ्यांदा 5व्यांदा निवडून आलेले असल्यामुळे त्यांनी वारंवार मंत्रिपदाची मागणी केलेली आहे। गेल्या टर्मवेळी अनेकांना संधी मिळालेली नव्हती, मात्र आता या वेळेला ही फिरती मंत्रिपद दिली जाऊ शकतात। म्हणजेच 2.5 वर्ष असं मंत्रिपदाचं हे सूत्र असू शकतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आणि या माहितीतनं शिंदेंनी एक वेगळीच क्लुप्ती साधल्याचं बोललं जात आहे। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, शिंदेंनी एक मोठी क्लुप्ती साधली असं म्हटलं जातंय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण या सगळ्या संदर्भात बघितलं तर त्यांनी ज्यावेळी बंड पुकारलं होतं त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्यांना योग्य सन्मान देऊ, तुम्हाला योग्य पदाच्या ऑफर देखील अनेकांना देण्यात आल्या होत्या। मात्र यानंतरच्या काळात त्यांच्याला अशी मंत्रिपद येऊ शकली नाही आणि थोडीशी नाराजी होती आणि सगळ्यांचीच इच्छा मंत्रिपदावर विराजमान होण्याची आहे। त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांनी ही शकल त्यामध्ये 2.5 वर्ष मंत्री आणि त्यासोबतच काही जुन्या चेहऱ्यांना थांबवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे। त्या माध्यमातून ही क्लुप्ती एकनाथ शिंदे यांनी काढलेली आहे। मात्र ही असं जरी असलं तरी जे जुने मंत्री आहेत, सिनियर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून जोरदार लॉबिंग केली जाते। त्यामुळं हे सगळ्यात मार्ग काढणं एकनाथ शिंदेच्या काळात काही अडचणीत ठरणार आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे हे या मंत्रिपदातनं कशा पद्धतीने मार्ग काढतात हे बघणं महत्वाचं ठरेल। नक्कीच, पण त्याबरोबरीने आपण बघतोय की या संपूर्ण नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे। यापूर्वी झालेलं शपथविधीच्या आधीचं नाराजी नाट्य सुद्धा एक तितकंच महत्वाचं होतं आणि काही महत्वाची खाती जी आहेत ती सुद्धा आता त्यांच्या हातात राहणार नाही तसं कळतंय। याबद्दल काय अधिक माहिती? नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय। तर आपण बघतोय 2.5 वर्ष मंत्रिपद देण्याची शक्यता आहे आणि ही नवीन क्लुप्ती शिंदेंनी काढल्याचं सूत्रांकडून कळतंय।